मंडळी, सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एका प्रकरणाची चर्चा जोरदार सुरू आहे। शिवसेना शिंदे गटाचे खासदार असलेल्या संदीपान भुमरे यांच्या ड्रायव्हरच्या नावावरती जवळपास 150 कोटी रुपयांची जमीन करण्यात आल्याचे समोर आले आहे। त्यामुळे हे प्रकरण सध्या वातावरण गरम करताना दिसत आहे। ही जमीन हैदराबादच्या सालारजंग कुटुंबाकडून भुमरेंच्या ड्रायव्हर असलेल्या जावेद रसूलला भेट म्हणून देण्यात आल्याचे सांगितले जात आहे। बरेच दिवस या जमिनीचा खटला कोर्टामध्ये सुरू होता। हा खटला हैदराबादच्या सालारजंग या प्रतिष्ठित घराण्यातल्या वंशजाने जिंकला। ज्या जमिनीसाठी इतक्या दिवस खटला सुरू होता, खटला लढवला, तीच जमीन आता रसूलच्या नावावर करण्यात आल्याने अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत। पण ही जमीन संदीपान भुमरे यांच्या ड्रायव्हर असलेल्या रसूलला का देण्यात आली? त्याचा हैदराबादच्या सालारजंग कुटुंबियांशी काय संबंध आहे? असे अनेक प्रश्न या प्रकरणी उपस्थित झाले आहेत। परभणी जिल्ह्यामधील एका वकिलाने या जमिनीबाबत तक्रार केली आहे आणि हे प्रकरण चर्चेत आलंय। या चर्चेनंतर आता संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे आणि त्यांचे पुत्र आमदार विलास भुमरे यांच्या अडचणी वाढणार असल्याचे बोलले जात आहे। सध्या आर्थिक गुन्हे शाखेकडून ड्रायव्हर रसूल आणि भुमरे पिता पुत्र यांची कसून चौकशी केली जात आहे। पण प्रकरण नेमकं काय आहे? ही जमीन ज्या पद्धतीने देण्यात आली ती पद्धत, हिबनामा नेमकं काय आहे? संपूर्ण प्रकरण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। नमस्कार, मी निखिल आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा। आता आपण व्हिडिओच्या सुरुवातीला हे प्रकरण नेमकं काय आहे आणि कसं सुरू झालं ते बघू। संदीपान भुमरे हे संभाजीनगरचे विद्यमान खासदार आहेत आणि जावेद रसूल हा त्यांचा ड्रायव्हर आहे। मागच्या 10 ते 15 वर्षापासून जावेद भुमरेंच्या गाडीवरती ड्रायव्हर म्हणून काम करतो। काही दिवसांपूर्वी परभणी जिल्ह्यामधील वकील असलेल्या मुजाहिद खान यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे एक तक्रार दाखल केली होती, ज्यामध्ये त्यांनी संभाजीनगरमधील जालना रोडवरील 3 एकर जमीन संदीपान भुमरेंच्या ड्रायव्हर असलेल्या जावेद रसूल शेखच्या नावावरती केली असल्याचं म्हटलं आहे। सध्याच्या शहरामधील जमीन दरानुसार ही जमीन 3 एकर जमीन जवळपास 150 कोटी रुपये किमतीची असल्याचं त्याने या तक्रारीमधून म्हटलं आहे। विशेष म्हणजे कधी काळी हैदराबाद संस्थानाचे पंतप्रधान म्हणून काम करणाऱ्या सालारजंग कुटुंबातल्या वंशजांपैकी एकाकडून ही जमीन रसूलला हिबनामा म्हणून मिळाली आहे। हिबनामा म्हणजे गिफ्ट डीड किंवा मराठीमध्ये म्हणायला भेट म्हणू शकतो। तर जावेदला ही जमीन मिळाली आहे। पण याच व्यवहाराबाबत परभणीमधील वकील असलेल्या मुजाहिद खान यांच्याकडून आक्षेप घेण्यात आला आहे। त्यांच्या तक्रारीनुसार जावेद रसूलचा हैदराबादच्या सालारजंग कुटुंबाशी कुठलाही संबंध नाही आणि हिबनामानुसार फक्त रक्ताच्या नात्यातील व्यक्तींनाच वस्तू किंवा मालमत्ता भेट म्हणून दिली जाऊ शकते। जावेद हा सालारजंग कुटुंबाचा नातेवाईक नाही आणि दोघे इस्लामच्या वेगवेगळ्या पंथामधून येतात, त्यामुळे हा व्यवहार शक्यच नाही, असंही वकील मुजाहिद खान यांनी म्हटलंय। पण यानंतर आता एक प्रश्न उपस्थित होतो, तो म्हणजे सालारजंग कुटुंबियांनी कोट्यवधी रुपयांची ही मालमत्ता कशी काय भेट म्हणून दिली? सध्या पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून या प्रकरणाची सखोल चौकशी केली जात आहे। ॲडव्होकेट मुजाहिद खान यांनी केलेल्या तक्रारीनंतर ही चौकशी सुरू करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी दिली आहे। तसेच आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक असलेल्या संभाजी पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार जावेद रसूलला ही जमीन गिफ्ट डीडच्या आधारे हस्तांतरित करण्यात आल्याचे सांगितले आहे। त्याच्या उत्पन्नाचा आवाका आणि आयकर रिटर्नची माहिती तपासण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं आहे। सालारजंग कुटुंबामधील वंशज मीर मजहर अली खान आणि त्याच्या 6 नातेवाईकांनी या हिबनाम्यावरती सह्या केल्याची माहिती सध्या पोलिसांकडून देण्यात आली आहे। त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेकडून सालारजंग कुटुंबियांनाही याबाबतची नोटीस बजावण्यात आली असून त्यांच्याकडून अजूनपर्यंत कुठलेच उत्तर देण्यात आलेले नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे। या प्रकरणावर जावेद रसूल शेख यांनी माध्यमांना बोलत असताना एक प्रतिक्रिया दिली आहे। त्यांनी माझे आणि सालारजंग कुटुंबियांचे वंशजांचे जवळचे संबंध आहेत। माझ्या वडिलांचे आणि त्यांच्या घराण्यांचे नवाब यांचे 15 ते 20 वर्षांपासून संबंध आहेत। त्यांनी आजपर्यंत बऱ्याच वेळा आम्हाला मदत केली आहे। माझ्या वडिलांनी त्यांना कागदपत्रांसाठी मदत केली होती। आमच्यात जवळचे संबंध असल्या कारणाने त्यांनी मला हिबनामा म्हणून ही जमीन भेट केली आहे। तुम्हाला ही जमीन कोट्यवधींची मालमत्ता वाटत असेल, मात्र त्यांच्यासाठी ही एक साधी गोष्ट आहे। ते खानदानी घरंदाज आहेत। माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर त्यांचं प्रेम आहे आणि या प्रेमासाठी त्यांनी ही जमीन मला भेट म्हणून दिली आहे। या जमिनीवर खासदार संदीपान भुमरे आणि आमदार विलास भुमरे यांचा काहीही संबंध नाही। मी आर्थिक गुन्हे शाखेकडून होणाऱ्या सगळ्या चौकशीला सहकार्य करणार आहे, असं जावेद रसूल यांनी म्हटलंय। चर्चेना उधाण आल्यानंतर आमदार विलास भुमरे यांनीही माध्यमांसमोर आपली बाजू मांडली आहे।
हे प्रकरण आमच्या ड्रायव्हरशी संबंधित आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने माझी देखील चौकशी केली आहे. जावेद आमचा ड्रायव्हर आहे, तरीही त्याच्याशी काही गोष्टींवरती आमचे नियंत्रण नाही. त्याच्या खाजगी गोष्टींशी आमचा काही संबंध नाही. सालार्जन कुटुंबाशी संबंधित अनेक जण हैदराबादच्या निजामाकडे काम करत होते, त्यामुळे त्याच्या कुटुंबाच्या नावे अनेक जमिनी आहेत, संस्था आहेत. हिबनामाला अधिकृत कागदपत्र म्हणून मानलं जातं. त्यांच्याकडे तशी कागदपत्र असतील तर तो त्यांचा विषय आहे, असं विलास भुमरे यांनी म्हटलंय. पण या सगळ्या चर्चेमध्ये हिबनामा म्हणजे काय असा एक प्रश्न अनेकांकडून उपस्थित केला जातो. तर चला सांगतो. मुस्लिम कायद्यानुसार हिबा म्हणजे स्वइच्छेने आपली मालमत्ता दुसऱ्याच्या नावे करणे, दुसऱ्याला देऊ करणे. हिबा हा एक अरबी शब्द आहे, त्याचा अर्थ भेट देणे असा होतो. यानुसार दिलेल्या मालमत्तेचा परतावा मागता येत नाही. यात घर, जमीन किंवा दागिने अशा प्रकारच्या मालमत्तेचे हस्तांतरण केले जाऊ शकते. यासाठीच्या करार पद्धतीला हिबनामा किंवा दानपत्र असे म्हणण्यात येते. मुस्लिम कायद्यामध्ये हिबनामा या संकल्पनेला विशेष महत्व आहे. कायदेशीर व्यवहारामध्ये गिफ्ट डीड किंवा बक्षीस पात्र मालमत्ता असे शब्द वापरले असले तरीही बऱ्याच वेळा हिबनामाचाही उल्लेख कायद्यामध्ये केलेला आढळतो. पण हिबनामा करताना काही त्रुटी की काही अटी घालण्यात आलेल्या आहेत. हिबनाम्यामध्ये संपत्ती देण्यामागचे कारण स्पष्ट करावे लागते. तसेच हिबा म्हणजे दान देणाऱ्याने या संपत्तीचा मोबदला किंवा परतावा मागू नये अशी एक तरतूद करण्यात आली आहे. मालमत्ता ही हिबा देणाऱ्याच्या नावावर असावी लागते. हा हिबा घेणारा नातेवाईक, मित्र किंवा एखादी संस्था यापैकी कुणीही असू शकतो. एकदा हिबनामा करार झाला की तो रद्द करता येत नाही. जमीन हस्तांतरणाच्या कायदेशीर प्रक्रियेनुसार आता 100 रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या कुठल्याही मालमत्तेसाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. याच कायद्यानुसार हिबनामा देखील बॉन्ड पेपरवर केला जातो. भारतीय नोंदणी कायदा 1908 नुसार ही प्रक्रिया बंधनकारक आहे. यासाठी स्टॅम्प ड्युटी देखील भरावी लागते. आता मुद्द्यावर येतो. ज्या श्रीमंत कुटुंबाकडून भुमरेंचे ड्रायव्हर जावेद रसूल शेख यांना हिबनामा म्हणून 150 कोटी रुपयांची जमीन मिळाली आहे, त्या सालारजंग कुटुंबियांची माहिती आपण घेऊया. सालारजंग कुटुंब हे हैदराबादमधील एक अत्यंत श्रीमंत आणि प्रतिष्ठित म्हणून ओळखलं जातं. जेव्हा हैदराबादवर निजामांचं राज्य होतं तेव्हा या कुटुंबाकडे हैदराबादचे पंतप्रधान म्हणजेच दिवाण म्हणून जबाबदारी होती. निजामाच्या राजवटीमध्ये 1720 ते 1948 पर्यंत यांच्या अनेक पिढ्या निजामांचे दिवाण म्हणून काम करत होत्या. परंतु भारत स्वतंत्र झाल्यानंतर हैदराबादचे राज्य बरखास्त करण्यात आले आणि यावेळी निजामांनी या कुटुंबांना बरीच मालमत्ता भेट म्हणून दिली, ज्यात जमिनी, वाडे आणि इतर मालमत्ताही भेट दिली होती. तसे पुरावे आजही हैदराबादच्या संग्रहालयामध्ये उपलब्ध आहेत. संभाजीनगर मधील ही जमीन देखील याच घराण्याच्या नावावरती होती. आता ही जमीन अचानक खासदार भुमरे यांच्या ड्रायव्हरच्या नावावरती करण्यात आल्यामुळे सगळीकडे चर्चा सुरू आहे. खासदार भुमरे यांनी आपल्या ड्रायव्हरच्या नावावर जमीन विकत घेतल्याचा आरोपही करण्यात येतोय. आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास सुरू आहे. मात्र या प्रकरणामुळे खासदार भुमरे यांच्या अडचणी वाढणार असल्याचे बोलले जात आहे. असो, तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी महाराष्ट्र कट्टाच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.